नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं लोकसेवा मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, आता खऱ्या अर्थाने तुमच्या खात्यावरती एकत्रितपणे 2 हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। आता कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत व तसेच कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, ए टू झेड माहिती आपण जाणून घेणार आहोत। शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये स्पष्टपणे निर्णय जाहीर केला आहे की आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत, तसंच कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, ए टू झेड माहिती आता सविस्तर माहिती आता आपण जाणून घेणार आहोत। शेतकरी बांधवांनो, आता खऱ्या अर्थाने तुमची मागील 2 ते 3 महिन्याची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। आता खऱ्या अर्थाने पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता सविस्तरपणे समजून घेणार आहोत की नेमके कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, त्यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, त्यासोबत सरकारच्या माध्यमातून कोणती महत्त्वाची कामे करायला सांगण्यामध्ये आलेले आहे। शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितले की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता देण्यास विलंब झाला। याच कारणामुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधव सरकारवरती तीव्र नाराज होते आणि आता हीच नाराजी दूर करण्यासाठी शेतकरी बांधवांनो, सरकारने स्पष्टपणे निर्णय जाहीर केला आहे की आज पहिल्याच टप्प्यामध्ये शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2000 रुपये या 18 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता कोणते 18 जिल्हे आहेत, या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का, त्यासोबत शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्यासाठी तुम्ही पात्र आहेत का, त्यासोबत शेतकरी बांधवांनो म्हणजे की तुम्हाला कोणती कामे करायला सांगण्यामध्ये आलेले आहेत। तर पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय की ज्या शेतकरी बांधवांची ही 2 कामे पूर्ण असतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती खऱ्या अर्थाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या एकत्रितपणे 2 हप्ते देण्यामध्ये येणार आहेत। त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो, आपण जाणून घेऊया की नेमके कोणते महत्त्वाचे 2 कामे करायचे आहेत, त्यासोबत पात्रतेसाठी कोणते कामे म्हणजे की पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे, त्यासोबत कोणत्या 18 जिल्ह्यांची यादी आलेली आहे, ए टू झेड माहिती आता शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे जाणून घेऊया। त्यामुळे तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेला असाल तर आताच आपल्या लोकसेवा मराठी न्यूजला सबस्क्राईब करा व तसेच तुमच्या म्हणजे की शेतकरी बांधवांपर्यंत, तुमच्या नातेवाईकांपर्यंत नक्की शेअर करा। तसेच शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला देखील लाईक करा। तर पहा सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया। त्यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत, तसेच कोणते महत्त्वाचे कामे तुम्हाला पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे, त्यासोबत शेतकरी बांधवांनो कोणत्या 18 जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आली आहे हे देखील पाहूया। जर का या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर खऱ्या अर्थाने तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये एकत्रितपणे आजपासून जमा होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, पैशाची अत्यंत गरज असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे। नक्कीच 1-2 मिनिटं वेळ काढून मोबाईल हातामध्ये धरून सविस्तरपणे पाहत चला। तर पहा शेतकरी बांधवांनो, कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत हे जाणून घेऊया, त्यानंतर कोणती कामे करायची आहेत आणि त्यानंतर लगेच आपण जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत। जर का त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। पूर्णपणे रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या म्हणजे की डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो थोडासा वेळ काढून नक्की लक्षपूर्वक पाहत चला। तर पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितले की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता पाहिजे असेल तर तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे मागील हप्ते जमा झाले पाहिजे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आताच काही मागील दिवसापूर्वी जमा झालेला 23 हप्ता जो जर का तुमच्या खात्यावरती जमा झालेला असेल तर तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्या आता मनात असा प्रश्न उपस्थित झाला असेल की पीएम किसान योजनेच्या लाभाचा आणि नमो शेतकरी योजनेचा लाभाचा ह्यामध्ये काय संबंध। तर शेतकरी बांधवांनो, पहा खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की पीएम किसान योजनेच्या धर्तीवरच राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे। ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा लाभ दिला जातो अशा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते ह्या ठिकाणी जमा केले जातात। शेतकरी बांधवांनो, ह्यामुळे तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे हप्ते जमा होतात का? जर का जमा होत असतील तर तुमच्या खात्यावरती नमोचा सुद्धा ह्या ठिकाणी हप्ता जमा होणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तुम्हाला हे सुद्धा माहितच आहे की पीएम किसान योजनेच्या धर्तीवरच राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुरू केली आहे।
शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून दरवर्षी या ठिकाणी तुम्हाला म्हणजे की 6,000 रुपये वर्षाला दिले जातात आणि तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून दरवर्षी या ठिकाणी 6,000 रुपये दिले जातात। परंतु काही तांत्रिक कारणामुळे नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता रखडलेला होता। नव्या हप्त्याची प्लस 10व्या हप्त्याची आता सरकारला देण्याची वेळ आलेली आहे। आता खऱ्या अर्थाने पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रपणे 2 हप्ते जमा होण्यास देखील सुरुवात झाली आहे। तर आता शेतकरी बांधवांनो, आपण हे जाणून घेऊया की नेमकं पात्र होण्यासाठी कोणती कामे करायची आहेत। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, आपण 18 जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत। जर का या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। खऱ्या अर्थाने तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे म्हणजे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता जमा होणार आहे। त्यामुळे आता लक्षपूर्वक पहा चला शेतकरी बांधवांनो, त्यासोबत पात्रतेसाठी तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा मागील हप्ते सुद्धा तुमच्या खात्यावरती जमा झालेले पाहिजेत, तरच तुम्हाला या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे। अन्यथा 1 रुपया सुद्धा तुमच्या खऱ्या अर्थाने या ठिकाणी जमा होणार नाही। तर पहा शेतकरी बांधवांनो, कोणती कामे करायची आहेत हे देखील लगेच जाणून घेऊया। त्यानंतर लगेच शेतकरी बांधवांनो, पुढच्या 1 मिनिटामध्ये आपण हे सुद्धा जाणून घेऊया की तुम्हाला म्हणजे की कोणत्या जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणार आहे, कोणते 18 जिल्हे आहेत त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे देखील पाहणार आहोत शेतकरी बांधवांनो। परंतु कोणती महत्त्वाची कामे करायची आहेत हे आता थोडक्यात समजून घेऊया। तर पहा, नंबर 1 वरती काम आहे शेतकरी बांधवांनो, म्हणजे की आधार कार्ड सोबत तुमच्या मोबाईल नंबर लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांनी अद्याप देखील आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक केला नाही अशा शेतकरी बांधवांनी तातडीने आधार कार्ड सोबत मोबाईल लिंक करायचा आहे। तरच शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता जमा होणार आहे। आणि त्यासोबत शेतकरी बांधवांनो, आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक करायचे आहे। आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। अनेक शेतकरी बांधवांची लिंक आहे, परंतु जर का लिंक नसेल तर शेतकरी बांधवांनो, हप्त्याच्या लाभासाठी म्हणजे की तातडीने करून घ्यायचे आहे। जे शेतकरी बांधव आधार कार्ड सोबत म्हणजे की मोबाईल नंबर लिंक करतील, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। जर का शेतकरी बांधवांनो आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केले नाही तर तुमच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत सरकारचं तर तुम्हाला माहितीच आहे डीबीटीच्या अंतर्गत हप्ते वितरित करत आहे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार असल्यामुळे तुमचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं अतिशय आवश्यक आहे। जर का आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, पैसे अडकू शकतात। त्यामुळे हे काम सुद्धा शेतकरी बांधवांनो तातडीने करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता महत्त्वाचं दुसरं काम जाणून घेऊया। त्यानंतर लगेच आपण 18 जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत। जर का 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांनो, तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये, 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये एकत्रितपणे खऱ्या अर्थाने जमा होणार आहेत। तर पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 2 वरती महत्त्वाचं काम आहे म्हणजे ई-केवायसी। अनेक शेतकरी बांधवांची ई-केवायसी पूर्ण देखील आहे, परंतु अनेक शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण आहे। जर का तुमची ई-केवायसी अपूर्ण असेल तर शेतकरी बांधवांनो, तातडीने ई-केवायसी करून घ्या। ई-केवायसी केलं तरच तुमच्या खात्यावरती हप्त्याचा लाभ दिला जाणार आहे आणि जर का तुमची ई-केवायसी अपूर्ण असेल तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे हप्त्याच्या लाभासाठी ई-केवायसी पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे। जर का ई-केवायसी अपूर्ण असेल तर तातडीने पूर्ण करून घ्यायची आहे। तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जमा होतील। अन्यथा जर का ई-केवायसी अपूर्ण असेल तर 1 रुपया सुद्धा तुमच्या खात्यावरती जमा होणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे। तर शेतकरी बांधवांनो, ही महत्त्वाची कामे जर का पूर्ण असतील तर तुमची आणि तुमचं जर या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये नाव आलेलं असेल तर शेतकरी बांधवांनो, पूर्णपणे रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा झाल्याचा डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी मेसेज येणार आहे। आता लक्षपूर्वक पहा चला, या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय हे एकदा नक्की चेक करा। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती जिल्हा आहे वाशिम मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, वाशिम मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता शेतकरी बांधवांनो, खऱ्या अर्थाने ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। वाशिम मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता एकत्रितपणे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। वाशिम मधील शेतकरी असाल तर कसली काळजी किंवा चिंता करू नका, पूर्णपणे रक्कम डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यावरती डायरेक्ट जमा होणार आहे। त्यामुळे वाशिम मधील शेतकरी असाल काळजी किंवा चिंता करू नका। त्यानंतरचा पुढील जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो पुण्यामधील शेतकरी असाल, पुण्यामध्ये राहून शेती करत असाल, पुण्यामधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थाने पूर्णपणे आता प्रतीक्षा संपली आहे। पुण्यामधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या म्हणजे की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। पुण्यामधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती खऱ्या अर्थाने पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा शेतकरी बांधवांनो यवतमाळ मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, यवतमाळ मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थाने पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। त्यानंतर मित्रांनो
पुढचा जिल्हा आहे पालघर, परभणी, रत्नागिरी. पालघर, परभणी, रत्नागिरी मधील शेतकरी असाल, पालघर, परभणी मध्ये राहून शेती करत असाल, पालघर, परभणी मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तुमची सुद्धा पूर्णपणे आता खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपलेली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम ह्या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, ठाणे. सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, ठाणे मधील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, खऱ्या अर्थाने तुमच्या देखील खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत म्हणजे की शेतकरी बांधवांनो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत. त्यानंतरचा पुढचा जिल्हा शेतकरी बांधवांनो पुणे, उस्मानाबाद. पुणे, उस्मानाबाद मधील शेतकरी असाल, पुणे, उस्मानाबाद मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्याच्या प्रतीक्षामध्ये असाल. हप्ता केव्हा भेटणार अशी तुमची प्रतीक्षा असाल तर आता ही प्रतीक्षा पूर्णपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून संपवण्यामध्ये आली आहे आणि आता खऱ्या अर्थाने तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे गडचिरोली, गोंदिया, हिंगोली. गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा आता पूर्णपणे संपलेली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर. जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मध्ये शेतकरी असाल, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपलेली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, बीड, बुलढाणा, भंडारा. या जिल्ह्यापैकी जर का शेतकरी बांधव तुमचा जिल्हा आलेला असेल तर खऱ्या अर्थाने तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होणार आहे. तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. त्यामुळे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.